छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आणि त्यामुळे संपूर्ण राज्यात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। मात्र यावरून भाजप श्रेय लाटत असल्याचा आरोप विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केलेला आहे, तर किल्ल्यांच्या संवर्धनावरून लढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। बघूया एक रिपोर्ट। तो दर्जा टिकवणं आणि त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं हे सरकारचं तर आहेच, पण आपल्या सगळ्यांचं एक कर्तव्य आहे। तर राज्य सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या विषयाकडे निश्चित आहे। नुसतं निधी देऊन हे काम होणार नाही, त्याच्यासाठी व्यवस्थित स्टाफ असला पाहिजे, व्यवस्थित मेंटेनन्स असलं पाहिजे। कित्येक किल्ल्याला स्टाफ उपलब्ध नाहीये। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झालाय। संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा क्षण अभिमानाचा आहे। मात्र जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर करण्यात आलेल्या किल्ल्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। जागतिक वारसा स्थळे टिकून ठेवण्यासाठी केवळ निधी देऊन भागणार नाही, तर सरकारने किल्ल्यांच्या संवर्धनासंदर्भात देखभाली संदर्भात कायमस्वरूपी कार्यक्रम आखायला हवा अशी मागणी अंबादास दानवेंनी केली आहे। 12 किल्ले ज्या पद्धतीनं आत्ताच्या घडीला युनेस्को मध्ये घेतले गेलेले आहे, मला असं वाटतं आता आपली जबाबदारी जास्त वाढलेली आहे। कारण हे 12 किल्ले ज्या अर्थी वारसा स्थळ म्हणून घेतली जातात, त्या अर्थी येणाऱ्या काळामध्ये युनेस्को मध्ये कायम हे वारसा स्थळ राहणं हे सुद्धा आवश्यक आहे। निश्चित या किल्ल्यांकडे बरंच दुर्लक्ष होत असतं आपलं, तर राज्य सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या विषयाकडे निश्चित आहे। नुसतं निधी देऊन हे काम होणार नाही, त्याच्यासाठी व्यवस्थित स्टाफ असला पाहिजे, व्यवस्थित मेंटेनन्स असलं पाहिजे। कित्येक किल्ल्याला स्टाफ उपलब्ध नाहीये। सभापती महोदय, युनेस्कोने दिलेला दर्जा टिकवणं महत्त्वाचं आहे। शिवरायांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं ही सरकारची आणि सोबतच सर्वांची जबाबदारी असल्याचं मत शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलंय। युनेस्कोने सुद्धा त्याला एक दर्जा दिलेला आहे। तो दर्जा टिकवणं आणि त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं हे सरकारचं तर आहेच, पण आपल्या सगळ्यांचं एक कर्तव्य आहे। शिवरायांच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यानंतर भाजपनं मुंबईसह राज्यात जल्लोष केला आणि यावरून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला। सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी हे महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला अशा एकूण 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा युनेस्कोने बहाल केला। भाजप याचा राजकीय विजय उत्सव साजरा करीत आहे, तसा तो जरूर साजरा करा। भाजपचा जन्म अशा उत्सवांसाठीच आहे, पण हा जागतिक वारसा तुम्हाला पेलवेल ना? 106 ठिकाणी शिवाआरती करण्याची घोषणा भाजपच्या मंत्र्यांनी केली। एखाद्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं व त्याचे राजकीय उत्सव लगेच साजरे करायचे, यात भाजपचा हात कोणी धरणार नाही। यासाठी विभागवार शक्ती प्रदर्शन, ढोल पथके, पोवाड्यांचे कार्यक्रम केले जातील। जणू शिवरायांचे स्वराज्य, त्यांची दुर्ग संपदा ही भाजपमुळेच निर्माण झाल्याचं यापुढे सांगितलं जाईल, असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला। शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाचा ऊर भरून आलाय। त्यातच दुसरीकडे किल्ल्यांच्या दुरवस्थेबाबतही चिंता व्यक्त करण्यात येते आणि यावरून विरोधकांनी अभिनंदन करतानाच टीकेचे बाणही सोडले। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।